दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं। या गोष्टींमुळेच तणावामधून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुद्धा हे नमूद आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल, सूत्रांची माहिती। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय? दिशा सालियनची आत्महत्याच। आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती। वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना पैसे देऊन थकली होती। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं मित्रांना सांगितलं होतं। दिशाचा प्रियकर रोहन राय, मित्रमैत्रिणी आणि आई वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता। प्रोजेक्टमध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात होती। मुंबई पोलिसांकडून 4 जून 2021 मध्ये या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट। डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा एसआयटी तयार, अहवाल अद्याप प्रलंबित। 8 जून 2020 ला मित्राच्या वाढदिवसाची पार्टी दिशाच्या फ्लॅटवर झाली। पार्टी सुरू असताना दिशाला लंडन मधल्या एका मित्राचा कॉल आला। कॉल आल्यानंतर दिशा बेडरूम मध्ये गेली। काही वेळाने सगळेजण तिच्याशी बोलायला बेडरूम मध्ये गेले, पण दिशा टेन्शन मध्ये होती। दिशाला काही वेळ एकटं सोडून सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले। काही वेळानं दिशानं बेडरूमचा दरवाजा बंद करून स्वतःला आतमध्ये बंद करून घेतलं। बराच वेळ झाला तरीही दरवाजा उघडला जात नसल्यानं सर्वांनी मिळून दरवाजा उघडला। दिशा बेडरूम मध्ये सापडली नाही, बाथरूम मध्ये देखील ती नव्हती। बेडरूमच्या बाल्कनीतून डोकावून पाहिल्यानंतर दिशा जमिनीवर पडल्याचं दिसून आलं। त्यानंतर दिशाला जवळच्या एव्हरशाईन नर्सिंग होम मध्ये नेण्यात आलं। त्यानंतर तुंगा हॉस्पिटल आणि नंतर शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं। दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी कोविड मोठ्या प्रमाणात होता। अनेक हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जात नव्हतं। कोविड चाचणीसाठी दिशाचा स्वॅब घेण्यात आला। रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच 11 तारखेला तिचं पोस्टमार्टम करण्यात आलं। डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर जखमा झाल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय।